नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग। स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे तो लेट झालेला आहे, कारण सुगड पूजनानंतर संक्रांतीच्या दिवशीच मी बाहेरगावी होते 5-6 दिवसांसाठी आणि त्यानंतर जरा तिकडचेही व्लॉग शूट केले, म्हणून क्लिप्स होत्या त्या जरा मिक्स मॅच झाल्या, त्यामुळे हा ब्लॉग जो आहे तो लेट झालेला आहे। असो, ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी जेव्हा तुम्हाला ह्या व्हिडिओची गरज असेल तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल। इकडे माझी मॉर्निंग जी झालेली असते ती म्हणजे या चिमण्यांच्या आवाजाने, ज्या रोज माझ्या दोघं विंडोंमध्ये असतात। तर मी ॲमेझॉनवरून चिमण्यांसाठी छोटे छोटे घरटे मागवलेले, तर त्यानं जेव्हा हिवाळ्याचा एंड असतो आणि उन्हाळा लागणार असतो तर तेव्हा ह्या घरट्यांमध्ये त्या येतात। पावसाळ्यात त्यांचं ठिकाण कोणतं तरी वेगळंच असतं। दरवर्षी त्या येण्याची मी वाट बघत असते आणि आता त्या यावर्षी 1 महिना आधीच आलेल्या आहेत। तर नेहमी जेव्हाही मी उठते सकाळी तर त्यांच्या आवाजानेच माझी सुरुवात होते दिवसाची। तर तुम्ही बघू शकतात किचनच्या विंडोमध्ये सुद्धा त्या येतात। मी 2 लावलेले आहेत आणि मला ते अजून नवीन घ्यायचे आहेत जे घरासारखे येतात छोट्या, तर तेही मी आता लावणार आहे माझ्या हॉलच्या बाल्कनीमध्ये, जेणेकरून त्यांना अजून स्पेस मिळेल। तर अशा पद्धतीने त्या रोज सकाळी येत असतात आणि मी त्यांचे बरेच असे लपून छपून हे व्हिडिओ काढलेले आहेत। त्यांनी जर का मला बघितलं व्हिडिओ काढताना तर त्या लगेच पळतात। हॉलच्या बाल्कनीमध्ये सुद्धा त्या रोज आलेल्या असतात। खूप छान वाटतं, कारण आता आपली जी लाईफस्टाईल आहे तर बऱ्याच वेळा पक्ष्यांचे आवाज ऐकणं सुद्धा त्याला फार नशीब लागतं असं म्हणावं लागेल, कारण पक्षी दिसणंही आता खूप दुर्मिळ होत चाललेलं आहे आणि तरीही आमच्या या मागच्या ओपन प्लेसमध्ये हे वेगवेगळे पक्षी येत असतात। तर मला बघून खूप छान वाटतं, आपल्या बालपणाची आठवण होत असते। तर त्यानंतर माझ्या बाल्कनीत मी जे नवीन आता प्लांट्स लावलेले आहेत, कारण मी गावाला गेल्यानंतर बरेच असे खराब झालेले, मी 2-1.5 महिन्याआधीच सगळे बदलून टाकले, त्यांना छान खत पाणी घातलं आणि आता हे नवीन फुलं त्यांना यायला लागलेले आहेत। तर जशी जशी ग्रोथ होईल तसे मी व्हिडिओ शूट करते आणि एक प्रॉपर डेडिकेटेड व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की प्लांट्सची मी कशी काळजी घेते काय ते सगळं। ऑलरेडी अर्धा जो व्हिडिओ आहे तो शूट झालेला आहे, खत पाणी वगैरे त्याचा। तर आता मी इथे रेडी झालेली आहे सुगड पूजनासाठी आणि सुंदर अशी ही ब्लॅक साडी, दरवेळी पैठणी नेसण्यापेक्षा यावेळी काहीतरी वेगळं। ही मी हँडलूमच्या एक्झिबिशनमधून घेतलेली साडी आहे, मला फार आवडली। नमस्कार मैत्रिणींनो, तर आजचा जो व्हिडिओ आहे तो संक्रांती स्पेशल आहे आणि सुगड पूजन कसे करतात, आमच्याकडे कसे करतात ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। प्रत्येक भागातली वेगवेगळी पद्धत असते, तर आमच्याकडे सुगड पूजन कसं केलं जातं भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी, तर ते सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला मैत्रिणींनो, स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मैत्रिणींनो, सर्वात आधी घरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे। तसेच तुम्ही जिथे सुगडाची पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, म्हणजे केर काढून तिथे ओल्या कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि मग तिथे पाट मांडून त्यावर लाल कापड तुम्हाला घालायचे आहे। तर तुम्ही बघितलेच असेल, मी इथे वेल्वेटचं लाल कापड जे आहे ते वापरलेलं आहे। पाटाच्या भोवती तुम्हाला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे किंवा समई सुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकतात। तर सगळ्यात आधी तुम्हाला लावायचा आहे दिवा आणि त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, जेव्हाही आपण संक्रांतीची सुगडची पूजा करतो तर तेव्हा तुम्हाला माहीतच असेल संक्रांतीला काळ्या वस्त्राचं फार असं महत्त्व आहे, त्यामुळे मी ही काळ्या रंगाची साडी घातलेली आहे। तर दरवर्षी मी संक्रांतीला नवी कोरी काळी साडी नेसत असते ह्या पूजेसाठी। तर ह्यावर्षी ही एक छान अशी साडी नेसलेली आहे। तुम्हाला असेल तर तुम्ही नेसू शकतात किंवा नंतर तुम्ही जेव्हा हळदी कुंकू करता तेव्हाही नेसू शकतात, पण संक्रांतीच्या या सणासाठी काळ्या साडीचेही तितकेच महत्त्व आहे। त्यानंतर सुगड पूजेसाठी मी घेतलेले आहे बोरं, गाजर, त्यानंतर वाटाणे घेतलेले आहेत, म्हणजे जे जे धान्य ह्या महिन्यात पिकतं ते सगळं धान्य मी घेतलेलं आहे। त्यानंतर पूजेमध्ये सुगडांना दोरा गुंडाळून मग हळदी कुंकू केले जाते। तर आमच्याकडे दोरा वगैरे काही गुंडाळत नाही, डिरेक्टली मी हळदी कुंकू लावून सुगडांची पूजा करणार आहे। तर माझ्याकडे काळ्या कलरचे सुगड नव्हते, मला मिळालेच नाही, हे दिवाळीच्या वेळी मी घेतलेले आणि त्यांचा वापरही नव्हता झालेला, कोरे सुगड होते म्हणून मग मी घेतले।
तर छान वाटत होते, व्हिडिओमध्ये सुद्धा खूप छान आले। तर इकडे मी लाडू घेतलेले आहे, चिक्की घेतलेली आहे, तर तिळगुळाचं तुम्हाला नैवेद्य घ्यायचं आहे। तर त्यानंतर बरेच जणी जेवणात वेगवेगळे पदार्थ बनवून सुद्धा नैवेद्य देतात, बट या दिवशी मला गावाला जायचे होते, सो त्यामुळे मी तिळगुळाचाच नैवेद्य दिलेला आहे। प्रत्येक भागातली, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावाकडे वेगवेगळी पद्धत असते, तशीच आमच्याकडे सुद्धा आहे। सो म्हणून तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट्स करू नका की तुमचं हे राहिलं ते राहिलं। सो पूजेच्या आधी सगळ्यात आधी मी दिवा लावल्यानंतर स्वतःला हळदी कुंकू करून घेतलेलं आहे आणि मग सुगडांची मांडणी करायला मी सुरुवात करणार आहे। तर सुगडांमध्ये आपल्याला गाजर, बोरे, उसाची पेरे, मटार, शेंगा, कापूस, हरभरे, तिळगुळ, कच्ची खिचडी, शेंगदाणे इत्यादी सुद्धा भरावे लागते। बट आमच्याकडे हे जे नवीन जानेवारी महिन्यात जे नवीन धान्य फळभाज्या येतात त्या भरतात, जसे की मी तुम्हाला दाखवलंच सुरुवातीला। तर सगळ्यात आधी गणपतीचं पूजन मी करून घेणार आहे। एक तांदूळाची रास टाकून त्यावर गणपती बाप्पांना ठेवून हळदी कुंकू केल्यानंतर, फुले वाहिल्यानंतर मग मी सुगडाच्या पूजनला सुरुवात करणार आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी पूजेचे खूप असे महत्त्व मानले जाते, तसेच या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याचे देखील खूप महत्त्व आहे। या दिवशी सूर्य कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करून पूजा केल्याने खूप पुण्य मिळते असे म्हटले जाते। तसेच सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्त्व आहे। तसेच अनेक ठिकाणी हिंदू धर्मात सकाळी सूर्यदेवाची पूजा करतात, तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्या हातून नकळतपणे घडलेले अनेक पाप नाहीसे होतात, तसेच सकारात्मकता जीवनात प्रवेश करते। तसेच संक्रांती म्हणजे सूर्याचे कर्क राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण असते। तर मकर संक्रांती ही कशी साजरी करावी, तर या दिवशी संध्याकाळी सवाष्णींना घरी बोलवून हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ ओवा भेटवस्तू वाटल्या जातात। पहिल्या वर्षी नव्या कुंकवाची डबी वाटावी, नंतर दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला आवडत असलेल्या वस्तूंचे वाण तुम्ही देऊ शकतात। आमच्याकडे पहिले 5 वर्ष फक्त सौभाग्याचं लेणं जे असतं त्याच वस्तू दिल्या जातात, नंतर 6व्या वर्षापासून तुम्हाला हव्या त्या वस्तू तुम्ही देऊ शकतात। मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्व काळ असतो। या दरम्यान हळदी कुंकू समारंभ तुम्ही करू शकतात, दान धर्म करू शकतात, तसेच नव्या नवरीने काळी साडी परिधान करून हलव्याचे दागिने घालून म्हणजे हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार करावा। आणि अनेक वर्षापासून परंपरा आहे की लग्नानंतरची जी पहिली संक्रांत असते तर तेव्हा नवरीला काळी साडी घेतली जाते, नवीन हलव्याचे दागिने, आणि मग ते पूजन केले जाते। तिचा संक्रांती निमित्ताने हळदी कुंकू समारंभ केला जातो। किंवा लग्न ठरलेलं असेल तर पहिला सण जेव्हा संक्रांती येतो तेव्हाही ही प्रथा आमच्याकडे केली जाते। तर आता मी सुगड भरायला घेणार आहे आणि सुगड भरण्यासाठी काय काय साहित्य मी घेतलेलं आहे तुम्हाला दाखवलंच। तर सगळ्यात आधी मी तिळगुळाचे लाडू, त्यानंतर मग मी हे वाटाणे, तुरीचे दाणे माझ्याकडे होते ते टाकलेले आहेत, मग गाजर, बोरं असं जेही काही तुमच्याकडे साहित्य अवेलेबल असेल 5 किंवा 5पेक्षा जास्त ते सगळं सुगडमध्ये भरून घ्यायचं आहे एक एक करून। आणि व्यवस्थित असे हे 5 सुगड मी व्यवस्थित भरल्यानंतर त्यांची पूजा जी आहे ती केलेली आहे। तर काही ठिकाणी 3 सुगडांची पूजा करतात, काही ठिकाणी जितक्या सवाष्णी त्यांच्या घरात असतात तितके सुगड पूजन केले जाते, काही ठिकाणी 1 असतं, काही ठिकाणी 1 तुळशीला असतं, 5 देवघरात असतात। तर आमच्याकडे फक्त 5 सुगडांची पूजा होते आणि ती अशीच होते जशी मी करते। तर मैत्रिणींनो, भरपूर असे व्हिडिओ माझे लाईंड अप आहेत, भरपूर काम माझं पेंडिंग आहे, त्यात परत मी गावाला गेले 5-6 दिवस, त्यामुळे माझा प्रॉब्लेम काय आहे, माझे 2 चॅनल आहेत आणि जे माझं मेन चॅनल आहे ज्यात माझे 20K सबस्क्रायबर्स आहे तर ते सध्या फ्रीज झालेलं आहे आणि त्याला पाहिजे तसे व्ह्यूज येत नाही आहे। सो त्या चॅनलवर माझं काम चाललेलं आहे, तर त्यामुळे सुद्धा माझे व्हिडिओ लेट होत आहेत। बट मी काहीही करून तुमच्यासोबत वेळेवर व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करणार आहे। या व्हिडिओनंतर संक्रांतीला हळदी कुंकूला कसे डेकोरेशन करावे तो व्हिडिओ असणार आहे आणि त्यानंतर आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी कशी देवांची पूजा केली, कसं साजरा केला तेही तुम्हाला दाखवणार आहे। तर फक्त थोडे पेशन्स ठेवा, माझ्याशी थोडं कोऑपरेट करा। ह्या महिना एंडिंगपर्यंत माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील
आणि मग वेळेत व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल। अजून तुमचे व्हिडिओ रिलेटेड काय एक्सपेक्टेशन आहे तेही मला सांगा, जेणेकरून मग मी त्यावर काम करेल आणि त्या टॉपिक्सवर व्हिडिओ बनवेल। पुन्हा पॅचेस जे मी रांगोळीचे पॅचेस स्वतः कलर करून मिरर त्यावर लावलेले आहेत त्याचासुद्धा व्हिडिओ बऱ्याच जणींनी कमेंट केला, बट त्याचंही काय प्रॉब्लेम आहे, मी ऑलरेडी 5-6 पॅचेस रेडी केलेले आहेत आणि 3 जे पॅचेस आहेत ते रेडी करायचे बाकी आहेत। सो ह्या धावपळीत ते माझं काम पेंडिंग आहे। सो माझी इच्छा आहे की एकाच व्हिडिओत व्यवस्थित असे कलरफुल वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या डिझाईनचे पॅचेस तुमच्यासोबत शेअर करावे, जेणेकरून तुम्हालाही एक छान आयडिया मिळेल। फक्त या कारणामुळे पॅचेसचा व्हिडिओ लेट झालेला आहे, तर तोही व्हिडिओ मी व्यवस्थित शूट करून आणि छान पद्धतीने पूर्ण डिटेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर या ठिकाणी माझी सुगडांची सुगड जे आहे ते भरून झालेले आहेत व्यवस्थित। त्यानंतर सुगडची पूजा हळदी कुंकू लावून केल्यानंतर मी त्यांना नैवेद्य दिलेला आहे, तिळगुळाचा नैवेद्य दिलेला आहे। जे जे मी घरात बनवलेलं तिळगुळ चिक्की त्याची सगळी मी नैवेद्य दिलेलं आहे आणि मग हळदी कुंकू करून घेणार आहे 5ही सुगडांना। पुन्हा गणपती बाप्पांना आधीच आपण केलेलं आहे। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने सुगड पूजन माझे झालेले आहे आणि त्यानंतर मेन माझा आवडीचा पार्ट येतो तो म्हणजे डेकोरेशनचा। तर डेकोरेशनसाठी ही जी ग्रीन कलरची प्लेट आहे ती मी रिया पवार ताई यांच्याकडून घेतलेली आहे। अतिशय सुंदर काम त्यावर केलेलं आहे आणि हळदी कुंकवाला डेडिकेटेड अशी ही प्लेट आहे, पान आहे आणि त्यावर हळदी कुंकवाचे करंडे बनवलेले आहेत। त्यानंतर त्यांच्या हे जे पावलं आहेत ते पाऊल लक्ष्मी मातेच्या उपवासांना मी वापरलेले मार्गशीर्षच्या गुरुवारसाठी, तर ते पाऊलसुद्धा मी ठेवणार आहे कारण हा सौभाग्याचा सण आहे, लक्ष्मी मातेचंही त्यात येतच। सो त्यामुळे लक्ष्मी मातेचे पावलं मी ठेवलेले आहेत, हळदी कुंकवाचे करंडे ठेवलेले आहेत। लक्ष्मी मातेचे पावलांची जी रांगोळी आहे ब्लॅक कलरमध्ये जे पॅचेस आहेत रेडीमेड, ते चित्रशिला आर्ट ज्यांचं इंस्टाग्रामला पेज आहे त्यांनी मला पाठवलेलं आहे, तर तेही मी ठेवून घेतलेलं आहे। तर मला घाई होती, नाही तर मी छान अशी रांगोळीसुद्धा काढली असती त्या दिवशी। मला गावाला जायचं होतं, त्यामुळे मग माझं हा शॉर्टकट होता आणि ह्या पॅचेसमुळे मला खूप हेल्प झाली। तर अशा पद्धतीने नमस्कार केल्यानंतर संपूर्ण पूजा माझी झालेली आहे।
मैत्रिणींनो, या ठिकाणी मी आलेली आहे माझ्या स्टुडिओमध्ये माझा हा लुक बघण्यासाठी. तर तुम्हाला कसा वाटला माझा लुक कमेंट करून मला नक्की सांगा. आणि इकडे मी तुम्हाला माझा पूर्ण लुक जो आहे तो दाखवत आहे. तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच मला सांगा आणि कमेंट करायला विसरू नका की मी ह्या लुकमध्ये कशी दिसते. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.